श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा विषय आहे अन्नपूर्णेचे महत्त्व. अन्नपूर्णा या देवतेला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विशेषतः मी दत्त संप्रदायातील असल्यामुळे जेव्हा श्री दत्ताला नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर लगेच अन्नपूर्णेलाही दाखवला जातो. मला हे नेहमी कोडं पडायचं की अन्नपूर्णेला एवढं महत्त्व का दिले जाते. शेवटी मी अन्नपूर्णा संबंधी जेवढी माहिती मिळेल ती सर्व मिळवण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी शंकर पार्वतीची कथा प्रसिद्ध आहे. अन्नांचे एवढे महत्त्व श्री शंकरालाही मान्य नव्हते. दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणते प्रत्यक्ष अन्नपूर्णांचं तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले. शेवटी पार्वतीला दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या स्वरूपात काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले. भगवान श्री शंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवायला आल्यामुळे अन्नाचे महत्त्व समजले आणि स्वतः कटोरा घेऊन पार्वतीकडे भिक्षा मागायला आली. अन्नपूर्णेचे पाहिले मंदिर त्यामुळेच काशीला आले. जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत. अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देतच राहते. अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते. म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. ते अन्न सुसाग्र असले पाहिजे. अन्न बनवणाऱ्यांची मनस्थिती समाधानी असली पाहिजे. त्यांची ते अन्न समाधानाने बनवलेले असले पाहिजे. तेच पदार्थ घेऊन वेगवेगळ्या लोकांनी बनवलेले अन्नाची चव वेगवेगळी असते. याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्यांच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते. म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात गेले पाहिजे. तिने शुचिर्भूत होऊन अन्न शिजवले पाहिजे. आपल्याकडे मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती त्यासाठीच दिली जाते. तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंबीय सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते. मध्यंतरीच्या काळामध्ये मी मुद्दाम अन्नपूर्णेची उपासना केली आणि मग लक्षात आले की नुसती उपासना उपयोगी नाही, तिची प्रत्यक्ष सेवा केली पाहिजे. म्हणून मी स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आणि कोणताही पूर्वानुभव असताना सुद्धा हा सर्व पाककृती अतिशय छान सराईतासारख्या केल्या गेल्या. जणू अन्नपूर्णा देवीचं माझ्या हातातून काम करत होती. आपल्या अनेक वासना या अन्नाद्वारे पूर्ण होत असताना मी पुष्कळ संन्याशीही असे पाहिले आहेत की ज्यांच्या वासना अन्नात अडकून बसलेल्या असतात. खाण्याच्या अनेक इच्छा अपूर्ण असतात. शरीर आहे तिथे वासना असणारच. त्या पूर्ण झाल्याशिवाय संपत नाहीत. मित्रमंडळ जमा करून चिवड्याला ढिगाचा ढीग फस्त करताना असा आनंद मिळतो ते अनेकांनी अनुभवले असेल. शेवटी जीवन आनंद निर्मितीसाठीच आहे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप आनंद भरला आहे, परंतु आपल्याला त्याची कल्पना नसल्यामुळे तो आनंद आपण घेत नाही. अन्नामुळे शरीरात चैतन्य उत्पन्न होते. अगदी शरीर सोडल्यानंतर सुद्धा या चैतन्याची आवश्यकता लिंग देहात असते. उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते. सुचिर्भूत होऊन आनंद वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे. त्या अन्नात प्रेम असते. म्हणूनच आईच्या हाताचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते. केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो. ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो. म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते. उत्तम संसार करून सर्व प्रकारच्या वासना भोगून पूर्ण केल्या पाहिजेत. तेव्हाच माणूस परमेश्वर चिंताकडे वळू शकतो. असमाधानी माणूस ध्यानधारणा करू शकत नाही. आपले सर्व ऋषी मुनी हे विवाहित दाखवले आहेत
आणि सर्व प्रकारचे भोग भोगून वासनाक्षम करूनच ते पूर्णत्वाला पोहोचले आहेत. म्हणूनच शंकराचार्य म्हणतात, अन्नपूर्ण सदापूर्ण शंकर प्राण वल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धय्य भिक्षादेहीच पार्वती. ग्रुप चॅनलवरतील सर्व अन्नपूर्णांना समर्पित हा लेख आहे. माझ्याकडून सर्व ज्या गृहिणी आहेत, ज्या अन्नपूर्णा आहेत, प्रत्येक घरोघरी ह्या गृहिणी अन्नपूर्णा असतातच, त्यांना माझ्याकडून हा लेख समर्पित करते. आणि आपला आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.